अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांचा शेवट किती भयंकर होतो आणि यातून किती कुटुंब उद्ध्वस्त होतात याचं ताजं उदाहरण कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हणागल तालुक्यातील कोप्पासारा कोप्पी गावातून समोर आलंय। इथं 48 वर्षाच्या व्यक्तीचं मेहुण्याच्या बायकोशी अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावला। याच रागातून सासरच्या 10 जणांनी जावयाच्या घरात घुसून आधी त्याच्या गुप्तांगावर कोयत्याने वार केले, त्यानंतर गळ्यात चपलांचा हार घालून वीज खांबाला बांधून पायाला आग लावून पळ काढला। या प्रकरणी हाणगल पोलिसांनी मेहुण्यासह 6 जणांना अटक केली आहे। 26 डिसेंबरला संध्याकाळी नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत। कर्नाटकच्या कोप्परसिप्पी कोप्पा या गावामध्ये एका व्यक्तीला 10 जणांच्या टोळीनं गळ्यात चपलांचा हार घालून वीज खांबाला बांधून पायाला आग लावल्याचं समजल्यानंतर खळबळ माजली। गावातील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यानंतर हल्लेखोर पळून गेले, तेव्हा समोरील दृश्य बघून सगळेच हादरून गेले। प्रकाश ओळेकर असं या व्यक्तीचं नाव होतं। त्याच्या गुप्तांगावर कोयत्यानं वार करण्यात आले होते, शिवाय त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता। त्याचा भाऊ फकीरेश याला एका खोलीत डांबण्यात आलं होतं, तोही जखमी होता। या दोघांना हणगल आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर प्रकाशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। दरम्यान फकीरेश याच्यावर उपचार करण्यात आले। नंतर फकीरेशनं पोलिसात तक्रार दिली। या तक्रारीत अतिशय धक्कादायक माहिती त्यानं दिली होती। या तक्रारीमध्ये प्रकाशवर चक्क त्याच्याच सासरच्या मंडळींनी हल्ला केल्याचं नमूद करण्यात आलं होतं। फकीरेशनं दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आणि त्याच्या मेहुण्याच्या बायकोचे अनैतिक संबंध होते असा संशय सासरच्या मंडळींना बऱ्याच दिवसांपासून होता। यातूनच 26 डिसेंबर रोजी ते पूर्ण तयारीनिशी प्रकाशच्या घरी आले। यामध्ये बसप्पा ओळेकर, गडिगेप्पा ओळेकर यांच्यासह 10 जण होते। त्यांनी प्रकाशला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली। हे दृश्य बघून फकीरेश भावाला वाचवण्यासाठी पुढे सरसावला, तेव्हा त्यांनी फकीरेशलाही मारहाण करून एका खोलीत डांबून ठेवलं। नंतर त्यांनी प्रकाशचा बळी घेतला। दरम्यान मेहुण्याच्या बायकोलाही सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याचं आढळून आले। या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 उपकलम 1, 74, 189 उपकलम 2, 191 उपकलम 2, 191 उपकलम 3, 115 उपकलम 2, 118 उपकलम 1, 352, 351 उपकलम 2 आणि 3 तसंच 126 उपकलम 2, 133 आणि 190 या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। तसंच जावयाला भयंकर मृत्यू देणाऱ्या 7 जणांना अटक केली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।